विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या तासाला आपल्या इंग्रजी पुस्तकामध्ये 4.5 अ बुक रिव्ह्यू जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स हा धडा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. आता हा धडा आपण किंवा हा लेसन आपण अगोदरच्या तासाला या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि पेज नंबर 98 वरती या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि शेवटच्या तासाला किंवा अगोदरच्या तासाला आपण या ठिकाणी इरिक हू डू द रिसर्च अँड थिंकिंग दॅट कॅन मेक कॉस्मॉस वर्क इथपर्यंत आपण या ठिकाणी आलेलो होतो. आता त्याच्या पुढचा जो पॅसेज आहे तो पॅसेज या ठिकाणी आज आपण सुरू करत आहोत. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पान नंबर 98 वरती सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. सायन्स कॅन बी युज्ड फॉर अ good cause and a group of good scientists like Eric have vowed to use it for people's welfare. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे किंवा जे विज्ञान आहे तर हे विज्ञान या ठिकाणी चांगल्या गोष्टीसाठी त्याचा या ठिकाणी वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये या ठिकाणी केला जातो किंवा चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा या ठिकाणी विज्ञानाचा वापर केला जातो किंवा होत असतो. आता इरिक सारखे या ठिकाणी काही शास्त्रज्ञ असतात तर ते लोकांच्या भल्याकरता किंवा लोकांच्या चांगल्यासाठी या ठिकाणी विज्ञानाचा वापर या ठिकाणी करत असतात. पुढं पाहूया काय सांगितलंय ते. अनफॉर्च्युनेटली देअर इज वन ऑड अँग्री सायंटिस्ट हू वॉन्ट्स टू यूज सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मोटिव्स. आणि मग आता समाजामध्ये काही विचित्र किंवा वेगळी या ठिकाणी माणसं असतात. तशी या ठिकाणी विज्ञानामध्ये सुद्धा काही वैज्ञानिक या ठिकाणी अशा प्रकारचे असतात की अशा प्रकारच्या गोष्टीचा या ठिकाणी गैरवापर म्हणजे चांगल्या शोधाचा वापर या ठिकाणी गैरवापरासाठी या ठिकाणी करत असतात. ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस अँड ऑल ऑफ एरिक्स रिसर्च so that he can establish his own rule on another planet. आता अशा प्रकारचे वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ या ठिकाणी काय करतात किंवा काय करू शकतात तर जे काही इरिकचं संशोधन आहे कॉस्मॉसच्या बाबतीमध्ये असतं जे काही संशोधन आहे तर हे काय करू शकतात ते त्याचं केलेलं संशोधन या ठिकाणी चोरू शकतात. त्यांचं केलेलं संशोधन या ठिकाणी चोरू शकतात आणि त्याच्या मदतीनं दुसऱ्या ग्रहावरती या ठिकाणी सत्ता गाजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू शकतात किंवा प्रयत्न करतात. इट सो हॅपन्स दॅट ओनली जॉर्ज कॅन डू समथिंग टू ओव्हरकम द विकेड प्लॅन्स ऑफ द नास्टी सायंटिस्ट. आणि मग अशा प्रकारचे जे वैज्ञानिक आहेत किंवा जे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांच्यावर मात करण्यासाठी जॉर्ज या ठिकाणी काहीतरी डावपेच आखत असतो किंवा कोणतेतरी डावपेच तो आखणार आहे. If you want to know what adventures he undertakes and what strategies he has to use to stop the power-hungry scientists, you have to read the novel George's Secret Key to the Universe. आणि मग जॉर्ज या ठिकाणी काय करू शकतो किंवा त्या अशा प्रकारच्या शास्त्रज्ञावरती मात करण्यासाठी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी डावपेच आखू शकतो हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जॉर्ज सिक्रेट्स की टू द युनिवर्स हे पुस्तक तुम्हाला काय करावं लागणार आहे वाचावं लागणार आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये बरीचशी माहिती आपल्याला दिलेली आहे. द ऑथर ऑफ दिस वंडरफुल ॲडव्हेंचर इज लुसी हॉकिंग. आता या ठिकाणी ही जी कादंबरी आहे ही लिहिलेली कादंबरी आहे तर या कादंबरीची लेखिका आहे लुसी हॉकिंग. ही त्या कादंबरीची लेखिका आहे. द स्टोरी ऑफ द नॉवेल इज इमॅजिनरी. आता या कादंबरीची जी गोष्ट आहे ती गोष्ट कशी आहे याच्यामध्ये लिहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तर या गोष्टी काल्पनिक आहेत. बट इट ऑल्सो इन्क्लूड्स प्लेंटी ऑफ चार्ट्स फोटोग्राफ्स बॉक्सेस दॅट गिव्ह यू हार्ड फॅक्ट्स अबाउट आवर सोलर सिस्टम गॅलेक्सीज स्पेस अँड द होल युनिवर्स. आणि मग तुम्हाला या पुस्तकामध्ये या ठिकाणी बरेचसे तक्ते बरेचसे फोटोग्राफ्स बरेचसे बॉक्सेस आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. दिस इन्फॉर्मेशन हॅज बीन प्रेझेंटेड इन अ व्हेरी सिंपल इझी टू अंडरस्टँड मॅनर बाय नन अदर दॅन स्टीफन हॉकिंग
who is said to be one of the greatest scientists of our times. आणि मग आता या पुस्तकामध्ये असणारी जी काही माहिती आहे तर ही माहिती या ठिकाणी स्टीफन हॉकिंग यांनी, आता हे वैज्ञानिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, तर यांनी अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला समजण्यासाठी त्याचा त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला आहे किंवा ती माहिती त्यांनी पुढे काय केली आहे, लिहिलेली आहे. His achievements are all the more outstanding as he is a victim of many physical elements. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की स्टीफन या ठिकाणी जे हॉकिंग आहेत शास्त्रज्ञ, तर यांचा जो काय पराक्रम आहे तर तो पराक्रम या ठिकाणी थक्क करणारा असा या ठिकाणी पराक्रम आहे. कारण ते या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की फिजिकल म्हणजे शारीरिक दृष्ट्या ते त्या ठिकाणी त्या गोष्टीसाठी त्या आजाराला त्या ठिकाणी ते बळी पडलेले होते. आणि ही हॅज टू यूज अ व्हीलचेअर टू मूव्ह अबाउट अँड युजेस अ कॉम्प्युटराइज्ड व्हॉइस सिस्टम इन ऑर्डर टू स्पीक. आणि मग त्याचा जो जीवन प्रवास आहे, स्टीफन हॉकिंग यांचा जो काही जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास या ठिकाणी अतिशय थक्क करणारा असा आहे. कारण आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे की या ठिकाणी त्यांना या ठिकाणी चालता येत नव्हतं, व्हीलचेअरवरती ते बसून त्या ठिकाणी त्यांचा प्रवास चालू होता. आणि स्वतःचा जो काही आवाज आहे तो आवाज सुद्धा या ठिकाणी त्यांना स्वतःला देता येत नव्हता. अशा प्रकारचा त्यांचा थक्क करणारा असा जीवन प्रवास आहे. द स्टोरी ऑफ स्टीफन हॉकिंग्स ट्रायम्फ ओव्हर हिज फिजिकल डिसॅबिलिटीज इज इटसेल्फ अॅन इन्स्पायरिंग ॲडव्हेंचर. आणि अशा आजारावरती सुद्धा स्टीफन हॉकिंगनं काय केले, या ठिकाणी मात केलेली आहे. त्यांना या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी आजार होते आणि अशा आजारावर सुद्धा त्यांनी मात करून बरेचसं संशोधन त्यांनी केलेलं आहे. द बुक इन्क्लूड्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड एक्सप्रेसिव्ह स्केचेस ड्रॉन बाय गॅरी पार्सन्स. आता दुसरी एक व्यक्ती आहे गॅरी पार्सन नावाची, तर या व्यक्तीनं त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये अतिशय बोलक्या रेखाचित्रांचा काय केला, त्याच्यामध्ये समावेश केला आहे. अतिशय आकर्षक अशी बोलकी रेखाचित्र त्या पुस्तकामध्ये त्यांनी समाविष्ट केलेली आहे. आता शेवटचा पॅराग्राफ या ठिकाणी आपण पाहूया. इट इज ट्रू दॅट एक्सेसिव्ह यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅन गिव्ह राईज टू सर्टन प्रॉब्लेम. आणि मग आपल्याला हे माहिती आहे की जर या ठिकाणी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जर जास्त वापर केला तर या ठिकाणी त्याच्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, हे आपल्याला माहिती आहे. बट टर्निंग अवे फ्रॉम टेक्नॉलॉजी इज नॉट द सोल्युशन. परंतु जर मग विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळं जर काही समस्या निर्माण होत असतील तर आपण याच्याकडे पाठ फिरवणं हे काय बरोबर नाही. दॅट इज वाय द हॉकिंग्स हॅव गिव्हन अन इम्पॉर्टंट मेसेज इन दिस बुक. आणि म्हणून आपल्याला जे महान शास्त्रज्ञ आहेत स्टीफन हॉकिंग यांनी अतिशय मोलाचा असा संदेश त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आता त्यांनी कोणत्या प्रकारचा संदेश दिला आहे तो शेवटी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. ते काय म्हणतात संदेशामध्ये आपण पाहूया. मोर रिसर्च म्हणजे अधिक संशोधन, मोर स्टडीज अधिक अभ्यास, मोर रिसर्च, मोर स्टडीज अँड कमिटमेंट टू यूज them not for selfish gains but for the welfare of the entire living world. आता त्यांनी मेसेज देताना किंवा संदेश देताना त्यांनी सांगितलेलं आहे की अधिक संशोधन, अधिक अभ्यास, त्यांचा जो काही वापर आहे म्हणजे या सर्वांचा होणारा जो काही वापर आहे तर तो वापर या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी केलेला नसावा. म्हणजे जे कोणी शास्त्रज्ञ असतील, वैज्ञानिक असतील, त्यांनी शोध लावले असतील तर त्यांनी त्याचा जो काही वापर आहे तो स्वतःच्या फायद्याकरता या ठिकाणी करायचा नाही. त्याचा जो काही उपयोग आहे म्हणजे आपण केलेलं जे काही संशोधन आहे तर हे संशोधन कसं असावं तर या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी प्राणी मात्राचं किंवा लिव्हिंग वर्ल्ड आहे, जे काही लिव्हिंग जगत आहे तर यांच्या कल्याणाकरता किंवा भल्याकरता या ठिकाणी ते संशोधन त्यांचं असलं पाहिजे. अशा प्रकारचा मौलिक सल्ला स्टीफन हॉकिंगनं त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे आणि तो खरंच आहे. तेव्हा
या ठिकाणी आपला असणारा हा जो काही धडा आहे 4.5 अ बुक रिव्ह्यू जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स हा या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थ्यांनी हा धडा चांगल्या प्रकारे घरी वाचायचा आहे आणि याच्यावर असणारा जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.